नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसलाय. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपूर्ण रामटेक मतदारसंघात जोमात प्रचार करत असताना दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय घेतलाय. रश्मी बर्वे या काँग्रेसच्या रामटेक या मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. मात्र ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही अशी तक्रार सुनील साळवे नावाच्या व्यक्तीने दिली होती. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता. सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटीसला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळ राजकीय सूडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा जात पडताळणी समितीने दिलाय. या एका निर्णयामुळे बर्वे यांच्या पुढे मोठा पेच निर्माण झालाय आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.